नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाइन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। कसे आहात विद्यार्थी मित्रांनो आणि अभ्यास कसा चालू आहे तुमचा? अभ्यास छानच करत असाल कारण हुशार विद्यार्थी आहात तुम्ही आणि सगळ्यांचं ठरलेलं आहे एक पोस्ट काढायचीच आहे, बरोबर आहे ना? चला तर वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे। आपला आजचा टॉपिक आहे चौरस आणि चौकोन मोजणे, बरोबर आहे? चौरस आणि चौकोन मोजणे आपला आजचा टॉपिक, चौकोन आणि चौरस मोजणे। आता चौकोन आणि चौरस यातला काय फरक असावा? फरक माहिती असायला पाहिजे की नाही? लक्षात घ्या, चौकोन म्हणजे काय? ज्याला चार कोण आहेत तो झाला चौकोन, ज्याला चार कोण आहेत तो काय झाला चौकोन। आणि चौरस म्हणजे काय? तर ज्याच्या चारही बाजू समान असतात त्याला म्हणायचं चौरस। काय म्हणायचं? चौरस। ज्याच्या चारही बाजू काय असेल? समान असेल, सारख्या अंतराच्या असतील, सारख्या मापाच्या असतील, सारख्या लेंथच्या असतील, त्याला काय म्हणायचं? चौरस। सोपं आहे की नाही रे? बघा आता चार कोण 1 2 3 4 याच्या बाजू सारखे का नाही? ही मोठी दिसते, ही थोडी वेगळी दिसते, ह्या दोन वेगळ्या दिसते, म्हणजे बाजू समान नाहीये पण कोण मात्र चार आहे। बघा 1 2 3 4 क्लियर आहे? इथे पण बघा 1 2 3 4 चार कोण आहे इथे 1 2 3 4 पण बाजू सारख्या आहेत का? नाही। मग हे झाले सगळे चौकोन। हे काय झाले? सगळे चौकोन। मग काही जणांचं म्हणणं असेल मॅडम यामध्ये चौरस येत नाही का? येतो। म्हणजे प्रत्येक चौरस हा चौकोन आहे पण प्रत्येक चौकोन हा चौरस नाही, बरोबर आहे? लक्षात घ्या मी काय म्हणते, असं सुद्धा स्टेटमेंट येऊ शकतं, विधान बरोबर आहे, योग्य आहे की अयोग्य आहे ते ओळखा, बरोबर आहे ना? म्हणजे प्रत्येक चौरस जो आहे तो चौकोन आहे। चौरसाला सुद्धा चार बाजू असतात, चौकोनाला सुद्धा चार बाजू असतात, म्हणजे प्रत्येक चौरस हा चौकोन आहे पण प्रत्येक चौकोन हा चौरस नाही। क्लियर आहे? आता इथे बघा चौरस म्हणजे चारही बाजू काय? सारख्या, ही पण सारखी, ही पण सारखी, ही पण सारखी, ही पण सारखी, याला इंग्लिश मध्ये स्क्वेअर म्हणतात। काय म्हणतात? स्क्वेअर। आणि चौकोनाला इंग्लिश मध्ये क्वाड्रिलेटर म्हणतात। काय म्हणतात? क्वाड्रिलेटर। क्लियर आहे इथपर्यंत सगळ्यांना? हे झालं आजच्या टॉपिकचं बेसिक। आता वळूया आपल्या मेन मुद्द्यावर। आकृती दिसते बघा, काय काढलंय मी आकृतीमध्ये? एक मोठा चौकोन आहे आणि मध्ये काय आहे? प्लसचं साइन आहे, बरोबर आहे? प्लसचं साइन म्हणजे ही आडवी रेष आणि ही उभी रेष, याच्यामुळे आपल्याला काय झाले? चौकोन वेगळे झाले, चौरस वेगळे झाले। मग आता आपल्याला चौकोनाची आणि चौरसांची संख्या मोजायची आहे। आता काय करायचं? मी काय करते, याला नंबरिंग देते 1 2 आणि हा 2। बघा कसं आहे, आता काही जण म्हणतील की 3 का नाही दिला? 1 2 1 2 म्हणजे उभ्या याला आणि आडव्या याला, ठीक आहे? आडवे उभे रो कॉलम असे नंबर द्यायचे आहे। आता 1 + 2 यांची करायची बेरीज, 1 + 2 किती आलं? 3। यांची पण करायची बेरीज, 1 + 2 किती आले? 3। आता हे 3 आणि हे 3, मग जेव्हा तुम्हाला चौकोनांची संख्या काढायची आहे, मग चौकोन बरोबर हा 3 आणि हा 3 या तिघांचा या दोघांचा काय करायचा? गुणाकार। 3 × 3 किती आले रे? 9। किती आले? 9। म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये चौकोन किती आहेत? 9 चौकोन आहेत, बरोबर आहे? आता वळूया चौरसाकडे। चौरस किती असेल? आता काय करायचंय? शेवटच्या नंबरची पेअर लावायची। जर दिसत नसेल तर रेड पेननी करते। क्लिअर आहे? बघा यांची पेअर लावायची, यांचा करायचा गुणाकार, यांचा काय करायचा? गुणाकार, बरोबर? मग 2 2 जा 4, 2 × 2 किती झाले? 2 × 2 प्लस उरलेला काय? 1 त्यामध्ये ऍड करायचं, बरोबर आहे? मग आता 2 × 2 किती झालं? 4। 4 आणि 1 किती झाले? 5। म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती होती? 5 आणि चौकोनांची संख्या किती होती? 9। सोपं आहे की नाही रे? कुठेही जाऊ नका, पुढचा प्रश्न लगेच आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघूया। आता ही तुम्हाला दिसते काय? 3/3 आहे याच्यामध्ये, बरोबर आहे? मग यामध्ये आपल्याला चौकोनांची आणि चौरसांची दोन्ही संख्या काढायची आहे। पहिल्यांदा काय म्हटलं होतं? चौकोनांची संख्या जेव्हा काढायची आहे तेव्हा काय करायची? यांची ऍडिशन 1 + 2 3, 3 + 3 किती आले? 6। इथे साईडला लिहायचे, बरोबर आहे? जेव्हा काय काढतो आपण? चौकोन काढतो तेव्हाची गोष्ट चालू आहे। इथे पण सेम 1 + 2 3, 3 + 3 6 लिहिले 6। क्लियर आहे? आता या 6चा आणि या 6चा काय करायचा? गुणाकार, म्हणजे चौकोन बरोबर 6 × 6 किती आले रे?
36 म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत टोटल 36 चौकोन आहे बरोबर। आता बऱ्याच जणांच्या डोक्यात हाही प्रश्न असेल मॅडम कसे काय, आता सेपरेट सेपरेट मोजावं लागेल 1 2 3 मग 5 6 7 8 9 10 मग ह्यांचा मग ह्याचा मग उभा आडवा असं करत खूप वेळ जातो। नको तिथे आपली बुद्धी पण लावू नका, वेळ पण वाया घालवू नका आणि स्वतःला त्रासही देऊ नका। ट्रिक आहे की नाही, मग अशा वेळेस ट्रिकच यूज करायची 100%, कारण ह्या ट्रिक काय आहे सगळ्या प्रश्नांना लागू होतात म्हणून ह्या ट्रिक यूज करायच्या। क्लिअर आहे ना। चला आता काय काढायचे आपल्याला, चौरस काढायचे आहे। चौरस काढताना काय करणार, शेवटची काय करायची पेअर करायची। ठीक आहे बघा 3 मल्टिप्लाइड बाय 3 बरोबर किती मिळतं 9, त्यानंतर 2 मल्टिप्लाइड बाय 2 किती मिळतं 4 बरोबर आहे। आणि त्यामध्ये काय करायचं +1 3 गुणिले 3 ज्यांना कळत नाहीये त्यांच्यासाठी इथे लिहिते 2 × 2 प्लस काय करायचा हा उरलेला 1 ऍड करायचा। सोपं आहे की नाही। आता बघा 3 त्रिक 9 9 2 गुणे 4 आणि हा 1 म्हणजे 9 अधिक 4 अधिक 1 किती मिळाले 9 1 10 10 4 14 म्हणजे दिलेल्या आकृतीत टोटल चौकोन किती आहेत, चौरस किती आहेत 14 आहेत। किती आहेत 14 आणि चौकोन किती मिळाले 36 मिळाले। सोपं आहे की नाही रे। यावरच एक एक्झाम्पल तुमच्यासाठी होमवर्क देते, या होमवर्कचं आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्यायचं आहे। ठीक आहे, हे होमवर्क नक्की लिहून घ्या आणि याचा आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या। मी तुम्हाला पुन्हा सांगते, जे मुलं मनापासून अभ्यास करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। सोबतच अभ्यास करत असताना व्हिडिओ बघत असताना नुसती बघू नका, आपल्याला काय करायचे पॉइंट नोट डाऊन करायचे। जेवढे तुम्ही पॉइंट नोट डाऊन कराल तेवढे तुमच्यासाठी लांब वेळपर्यंत लक्षात राहील। हे माझं नेहमीचं सांगणं आहे आणि मी कायम सांगत राहील बरोबर आहे की नाही। कारण मला असं वाटतं की माझा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक मुलाची प्रत्येक मुलीची पोस्ट निघालीच पाहिजे। ठीक आहे, चला तर नेक्स्ट बघूया लगेच। सगळ्यांना प्रॉब्लेम बोर्डवर दिसतच असेल। आता याआधी आपण जे 2 प्रश्न बघितले आणि तुम्हाला जो होमवर्क दिला त्यामध्ये काय होतं रो अँड कॉलम सेम होते बरोबर आहे की नाही। आता काही जणांचं म्हणणं असंही असेल मॅडम रो आणि कॉलम सेम नसेल अशा वेळेस काय करायचं, काहीही नाही करायचं, तेच करायचं जे आधी केलं होतं। बघा मी काय करते, ठीक आहे। आता चौकोन मोजताना आपण काय करतो, हे जे रो आणि कॉलम आहे या नंबर्सची काय करायची ऍडिशन, मी नंबरिंग आधीच करून ठेवली आहे आणि तुम्हाला सुद्धा सांगते जराही विचार न करता पटकन रो आणि कॉलमची नंबरिंग करून घ्यायची। क्लिअर। आता बघा 2 आणि 1 3 3 आणि 3 6 6 आणि 4 किती रे 10। इथे बघा 2 आणि 1 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 6 किती झाले 21 बरोबर आहे। आता अशा वेळेस इथे जर ऍडिशन करायला वेळ लागत असेल तर तुम्ही ही सुद्धा ट्रिक यूज करू शकता। कुठली, 6च्या पुढचा नंबर घ्यायचा बरोबर आहे, 6 ने पुढच्या नंबरला गुणायचं, साइन साठी 42 आणि आलेल्या उत्तराला काय करायचं 2 ने भागायचं, तरीही 21च येतं बरोबर आहे। पण मला असं वाटतं ऍडिशन करणं तुम्हाला सोपं जाईल त्यामुळे ऍडिशनच करा। मग इथे मिळाले 21 आणि इथे मिळाले 10, मग चौकोन म्हणजे काय रे, हे 21 मल्टिप्लाइड बाय 10 किती झाले 210 म्हणजे दिलेल्या ह्या आकृतीमध्ये तुम्हाला चौकोन किती मिळाले 210 चौकोन मिळाले। बघा आता काय काढायचंय चौरस काढायचंय। मग चौरस काढणं पण अवघड नाही, तेच करायचंय जे आधी केलं होतं। काय केलं होतं आधी काय केलं होतं आपण पेअर लावले होते बरोबर आहे ना। मग त्याच पेअर आपण आता पण लावतोय। बघा 6 ची कोणासोबत लावायची 4 सोबत, 5 ची कोणासोबत लावायची 3 सोबत, 4 ची कोणासोबत लावायची 2 सोबत। आता 3 ला तर कोणीच उरलं नाही, उरलं का नाही ना। मग अशा वेळेस हे 1 2 3 या नंबर पैकी सगळ्यात मोठा नंबर कोणता 3 बरोबर आहे। मग तो लिहून घ्यायचा। बघा मी काय करते, यांचा गुणाकार करतो की नाही आपण 6 चौक 24 किंवा ज्यांना नाही समजत त्यांनी असं सुद्धा मांडू शकता की 6 × 4 प्लस, पण मला असं वाटतं वेळ वाचवायचा आहे आपल्याला बरोबर आहे, वेळ जास्त वाया घालवायचा नाही म्हणून आताच ही सवय टाकून घ्या। जेवढ्या स्टेप कमी करता येईल जेवढ्या स्टेप रिड्यूस करता येईल तेवढ्या करत चला। क्लिअर आहे। बघा 6 चौक 24 लिहिते मी प्लस 5 त्रिक 15 केलंय प्लस 4 दुने 8
आता उरलं कोण आहे, 1 2 3, या तिघांमधला मोठा नंबर कोणता आहे, 3 आहे, मग प्लस काय करायचं 3. किंवा काही जणांना असं नसेल जमत तर बघा 2 हा 3 आहे, हा 3 आता कोणासोबत येणार आहे, 1 सोबत येणार आहे, 3 × 1 3. आलंय लक्षात, बरोबर आहे ना. मग आता काही जणांचं असंही म्हणणं असेल, मॅडम ह्या 2चं काय, यांनी काय पाप केलं, त्यांनी पाप नाही केलं बघा, त्याला पेअरच उरलेली नाहीये, त्याला पेअर उरलेली नाही. आता काय करायचं, म्हणजे जिथे 1 येतं की नाही तिथे थांबून जायचं, जिथे 1 आला ना 3 × 1 थांबून जायचं, ह्या 2ला सोडून द्या, त्याला म्हणा तू नेक्स्ट याच्यामध्ये बघू तुझं आपण. चला आलंय लक्षात. 24 आणि 15, 8 आणि 3 11, 11 आणि 15 26, 26 आणि 24 किती झाले 50. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये चौकोन होते 210 आणि चौरस आहे 50. सोपं आहे की नाही रे, काहीतरी कठीण आहे का. आता पुढचं एक्झाम्पल तुमच्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दिसतोय बोर्डवर, काय म्हटलेलं आहे, चौरस आणि चौकोनांची संख्या आपल्याला मोजायची. काय करायचं अशा वेळेस, जेव्हा चौकोनांची संख्या मोजायची असते, ह्या रोची आणि कॉलमची काय करायची, सम करायची दिलेल्या नंबरची. 1 + 2 3, 3 + 3 6, किती झालं 6. इथे करा 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 किती आलं 10. या दोघांचा गुणाकार काय असतो, चौकोनांची संख्या. मग चौकोन बरोबर किती मिळाले, 6 × 10 किती येणार रे 60, बरोबर आहे. आता काय काढायचं आहे आपल्याला, चौरस काढायचा आहे. चौरसाच्या वेळेस काय करायचं, पेअर लावून घ्यायचं, बरोबर आहे, शेवटच्या सोबत. मग आता 4 ची कोणासोबत, 3 सोबत, 3 ची कोणासोबत, 2 सोबत, बरोबर आहे. ह्या दोघांमध्ये मोठं कोण आहे, ऑब्विसली 2 आहे, मग 2 ला घ्या. क्लिअर आहे. जायचं आपल्याला चौरस, चौरसांची संख्या काढायची आहे की नाही, मग काय करायचं, पेअरिंग लावून घ्यायचं. आता बघा 4 त्रिक 12, बरोबर, अधिक 3 दुणे 6, अधिक 2 1 जा 2, मग काय मिळालं 12 × 6 18, 18 आणि 2 20, म्हणजे यामध्ये चौरसांची संख्या किती मिळाली, 20 मिळाली. सोपं आहे की नाही रे, काहीतरी कठीण आहे का, नाही. बुद्धीला ताण देण्याची गरज नाही. एकदा ट्रिक समजली, व्हिडिओ मात्र मन लावून बघत राहा, ठीक आहे. जेवढा तुम्ही मन लावून व्हिडिओ बघाल तेवढं तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात राहील याची खात्री मी देते, आणि पुन्हा दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज भासणार नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये रो आणि कॉलमची संख्या सेम नव्हती असे प्रॉब्लेम आपण 2 बघितले, आणि त्यावरचं हे होमवर्क तुमच्यासाठी आहे. या प्रॉब्लेमचं आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये 100% द्यायचं आहे. वळूया नेक्स्ट टाईपकडे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना ही डायग्राम दिसत आहे. आता डायग्राम पाहून थोडं वेगळं वाटेल. आता काय करायचं, गोंधळ उठलाय मॅडम, बरोबर आहे ना, काही नाही, गोंधळ शांत करणार आपण. क्लिअर आहे, बघा कसं करते. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 1 2. ही नंबरिंग आधी जशी केली होती तशीच केली, बरोबर आहे. यामध्ये एक छोटा चौकोन आहे म्हणून त्याला पुन्हा एकदा नंबरिंग केलेलं आहे. आता काय करायचं, जी मेथड आपण आधी वापरली ना तीच मेथड वापरायची, फक्त त्यामध्ये छोटा आणि मोठ्या दोघांची काय करायची, ऍडिशन करायची. बघा कठीण वाटतंय, मी काय करते लक्ष द्या. चौकोनांची संख्या जेव्हा आपण काढतो तेव्हा काय केलं होतं रे, आता याच्यामध्ये 2 ब्लॉक पाडायचे, एक छोटा प्लस मोठा, बरोबर आहे. आधी काय केलं होतं, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, इथे किती मिळाले 10 मिळालेले. इथे पण 2 आणि 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 मिळाले 10. मग या 10चं आणि या 10चं काय करायचं, गुणाकार, बरोबर, मोठामध्ये. आता छोट्यामध्ये काय करणार बघा, छोट्यामध्ये काय करणार आपण, 1 + 2 3, 1 + 2 3, बरोबर आहे, 3 मिळालेले आहे. हवा तर इथे लिहून घेते, 1 + 2 3, 1 + 2 3, 3 and 3 म्हणजे 3 × 3 किती झाले 9, 9 अधिक 100 किती मिळाले रे 109. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये टोटल चौकोन किती मिळाले तुम्हाला 109, किती मिळालेले आहेत 109. मग आता आपल्याला काय काढायचे, चौरस काढायचे. चौरस करताना काही वेगळं करावं लागेल का, नाही, तेच करायचं आहे. बघा काय करते,
चौरसाच्या वेळी काय केलं होतं आपण, पेअर लावली होती, याची याच्यासोबत याची याच्यासोबत याची याच्यासोबत, बरोबर आहे की नाही. मग चला 4 चौक 16 अधिक, पहिले मी काय करते, मोठ्याचं लिहिते, इथे मी वर लिहिते हवं तर मोठा, 4 चौक 16, 3 त्रिक 9, 2 2 4 आणि हा 1 त्यामध्ये काय करायचं, जशाला तसा ऍड करायचा, प्लस इकडे लिहिते छोटा, 2 2 जा 4, 4 + 1 5, बरोबर आहे. मग आता बघा काय मिळाले, 16 आणि 9 किती झाले, चला लक्ष द्या, 16 आणि 9 किती झाले, 25, बरोबर आहे. 25 आणि हे 5 किती झाले, 30, 30 आणि खालचे 5 किती झाले, 35. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये टोटल चौरसांची संख्या किती आहे, 35. तर चौकोनांची संख्या किती आहे, 109. सोपं आहे की नाही, समजलं की नाही. मग अशा टाईपचं जर एक्झाम्पल आलं तर 100% तुम्हाला नक्की करता येईल, खात्री आहे मला, बरोबर आहे. काय केलंय, पुन्हा एकदा बघा, काहीच केलेलं नाहीये, जसं आधी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले सेम तसंच केलं, फक्त काय झालेलं आहे, मोठ्यामध्ये छोटा चौकोन येऊन बसला, मग मोठ्याचं आधी काढलं, छोट्याचं काढलं आणि त्यांची काय केली, सम केली. जेव्हा चौकोन काढले तेव्हा मोठ्याचे चौकोन छोट्याचे चौकोन यांची बेरीज केली, जेव्हा चौरस काढले तेव्हा मोठ्याचे चौरस छोट्याचे चौरस त्यांची बेरीज केली, मिळाले आन्सर. सोपं आहे की नाही. पुढचं एक्झाम्पल, चला तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न एका वेगळ्या टाईपचा बघूया आपण काय करायचंय. आता बघा, हा एक चौकोन आहे, त्यामध्ये प्लसचं साइन आहे, पुन्हा मध्ये एक चौकोन आहे, त्यामध्ये काय प्लसचं साइन आहे. मग अशा वेळेस काय करायचं, मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगते, बघा काय करते मी. हा एक चौकोन काढलेला आहे, त्यामध्ये प्लसचं साइन आहे. अशा वेळेस आपण काय केलं होतं, नंबरिंग 1 2 आणि हा 2, बरोबर आहे. मग 1 + 2 किती झाले, 3 आणि 1 + 2 किती झाले, 3, 3 3 जा 9. यामध्ये जर तुम्हाला चौरसांची संख्या काढायला लावली तर अशा वेळेस काय करायचं बघा, 1 + 2, आता आपण काय करतो रे, 2 आणि 2 यांचा काय करतो, गुणाकार, म्हणजे किती झाला, 4 आणि हा एक त्यामध्ये ऍड करतो. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की जेव्हा एक चौकोन असतो आणि मध्ये त्यामध्ये हे प्लसचं साइन असतं, प्लसचं साइन का म्हणते मी, कारण त्यामध्ये आडवी आणि उभी रेष टाकलेली असते, बरोबर आहे. ही रेष टाकलेली आहे. जेव्हा एक चौकोन असतो किंवा चौरस असतो आणि त्यामध्ये प्लसचं साइन टाकलेलं असतं, कंपल्सरी एक गोष्ट डोक्यात ठेवायची, त्याच्यामध्ये किती चौरस असणार आहे, 5 चौरस असणार आहे. मग आता बघा, हा झाला बाहेरचा चौरस आणि त्यामध्ये प्लसचं साइन आहे, म्हणजे या बाहेरच्या चौरसाचे तुम्हाला किती चौरस मिळालेले आहेत, 5 मिळालेले आहेत की नाही. मग लिहिले 5. आता आतमध्ये एक चौरस आहे आणि आतमध्ये असलेल्या चौरसाचे पुन्हा बघा हे प्लसचं साइन दिसते तुम्हाला, हे मी डार्क केलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे यामध्ये पण प्लसचं साइन आहे. मग आता याला बाजूला केला आणि हात जर इमॅजिन केला तुम्ही, हात जर अज्युम केला तर याच्यामध्ये पण किती येणार आहे, 1 2 3 4 आणि हा एक मोठा, म्हणजे यामध्ये पण काय येणार आहे, 5. 5 आणि 5 किती रे, 10. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये किती चौरस आहे, टोटल 10 चौरस आहे, ठीक आहे. समजलंय की नाही. आणि सेम एक्झाम्पल तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला चौरस फाइंड आउट करायचे आहे. क्लिअर आहे, चौरस म्हणजे स्क्वेअर. चला तर होमवर्क लिहून घ्या मित्रांनो. हा आहे तुमच्यासाठी लास्ट टाईपवरचा होमवर्क, जो की सगळ्यांना करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर मला नक्की द्यायचा आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. त्यानंतर व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, अभ्यास मन लावून करा, ठीक आहे. ज्यांना कळत नाहीये त्यांनी व्हिडिओ थोडा स्लो करून किंवा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, 100% समजेल याची खात्री आहे मला, ठीक आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय, गुड नाइट.